नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या तासिकेमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा विचार केला. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत हा मनुष्याच्या उपभोग्य वस्तूच्या साठ्यात जसजशी वाढ होते तसतसं त्याला मिळणारं जे समाधान आहे ते समाधान कसं क्रमशः घटत जातं हे या सिद्धांताच्या माध्यमातून स्पष्ट केलं जातं. त्यासाठी आपण मागच्या तासिकेमध्ये तक्ता क्रमांक 2.1 आपण पाहिला आणि या माध्यमातून सीमांत उपयोगिता जशी कमी होते तसतशी कमी होणारी सीमांत उपयोगिताचा आपण विचार केला. सोबतच या सिद्धांताच्या माध्यमातून तक्ता क्रमांक 2च्या माध्यमातून सुद्धा क्षवस्तूचे नग आणि सीमांत उपयोगिता आपण पाहिली आणि या सीमांत उपयोगिता घटत जाऊन ती शून्य होते आणि ती ऱ्हासमान होते किंवा ऋण होते याचाही विचार आपण केला आणि त्या माध्यमातून हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत स्पष्ट केला. सोबतच ही जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये 2.8 ही आकृती आहे. या आकृतीमध्ये CU हा जो वक्र आहे हा सीमांत उपयोगिता वक्र आहे आणि या माध्यमातून काय घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत स्पष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला. त्यानंतर आपल्याला या सिद्धांतावरील जे टीका आहे ती टीका या व्हिडिओ तासिकेमध्ये बघायची आहे. तर या सिद्धांतामध्ये आपल्याला उपभोक्त्याला मिळणारी उपयोगिता ही घटत जाते हे बघायला मिळालं. जसजशी वस्तूच्या साठ्यामध्ये वाढ होत जाते, जसजसं उपभोक्ता एखाद्या वस्तूचा म्हणजे जे नग असतात किंवा एखादी वस्तू उपभोगायला सुरुवात करत असते तसतसं त्याला मिळणारं समाधान उत्तरोत्तर घटत जाते. हे या सिद्धांतावरून स्पष्ट केलेलं आहे. सोबतच काही जे अर्थशास्त्रज्ञ आहे त्या अर्थशास्त्रज्ञाने हा सिद्धांत प्रत्येक स्थितीमध्ये खरा ठरत नाही हे दाखवून दिलेलं आहे. कारण हा सिद्धांत परिपूर्ण सिद्धांत नाही असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे या सिद्धांतावर अनेक प्रकारच्या टीकांची जी जोड आहे ती जोड झालेली दिसून येते. अनेक प्रकारच्या ज्या टीका आहेत त्या टीका झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता यावरील टीका जर पाहिली तर पहिली टीका आपल्याला सांगता येते ती म्हणजे अवास्तव गृहीत. या सिद्धांतामध्ये अनेक प्रकारची गृहीत धरलेली आहे. जसं आपण पाहिलं की विशिष्ट परिस्थिती स्थिर असते किंवा स्थिर असताना अशा प्रकारचा प्रत्यय या सिद्धांताला लागतो. म्हणजेच या सिद्धांतामध्ये अनेक प्रकारचे गृहीत धरले गेलेले आहे आणि ही जी गृहीत आहे ते गृहीत जर पाहिली तर व्यक्तिविवेकशील प्रत्येक व्यक्तिविवेकशील असतो असं म्हटलं जातं, पण तो असतोच असं नाही. त्यानंतर संख्यात्मक मापन केलं जात असतं. उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणे शक्य नाही कारण ही मानसिक संकल्पना आहे. तरीही या सिद्धांतामध्ये अशा प्रकारचं गृहीत धरलं जातं की या सिद्धांतामध्ये संख्यात्मक मापन करता येतं. म्हणजे उपयोगिता किती मिळते याचं संख्यात्मक आपल्याला मापन करणे शक्य होते असं सांगितलं जातं. आणि म्हणून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं संख्यात्मक मापन या उपयोगितेचं करता येत नाही, समाधानाचं मापन आपल्याला करता येत नाही. त्यानंतर पुन्हा प्रत्येक नग एकजिन्सी असतात असं सांगितलं जातं, सातत्य सांगितलं जातं, स्थिरता सांगितलं जातं, एकजिन्सीपणा सांगितलं जात असतं. ह्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या गेलेल्या आहे, परंतु या गोष्टी अवास्तव असल्याचं निदर्शनास येतं. तर प्रत्येकदा आपल्याला दिसेलच असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून हा सिद्धांत अवास्तव गृहीतांवर आधारित आहे असं टीकाकार आपल्याला सांगतात. या सिद्धांतावर टीका झालेली दिसून येते. त्यानंतर दुसरं एक सांगितलं तर ते म्हणजे
संख्यात्मक मापन, म्हणजे उपयोगिता संख्येत मोजता येते असं एक गृहीत धरलं जातं. परंतु उपयोगिता ही संख्यात मोजता येत नाही, त्याची बेरीज करता येत नाही किंवा तुलना करता येत नाही, आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते असं सांगितलं जातं. परंतु ते कोष्टकाच्या माध्यमातून सुद्धा सादर करता येत नाही, आणि म्हणून ते मानसिक एक माप मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मात्रात्मक मापाचा विचार या घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये करण्यात आलेला आहे, उपयोगितेच्या बाबतीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून प्रत्यक्षात उपयोगितेचं संख्यात्मक मापन करणे शक्य नाही, कारण उपयोगिता ही काय मानसिक संकल्पना आहे. तिसरं एक सांगितलं तर टीका या सिद्धांतावर सांगितलं आहे ती म्हणजे अविभाज्य वस्तू. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत काही वस्तूंच्या बाबतीमध्ये लागू होत नाही, कारण काही ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचं विभाजन करता येत नाही. पण गृहीतांमध्ये असं सांगितलं जातं की प्रत्येक वस्तू ही विभाज्य असते, म्हणजे तिचे वेगवेगळे भागात विभागणी करता येत असते, किंवा प्रत्येक वस्तू ही अनेक भागांमध्ये विभागली जाते असं गृहीत धरलं जातं. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र हे शक्य नाही, कारण साधारणपणे या वस्तूची खरेदी एका वेळी एकाच वस्तूची खरेदी केली जाते. म्हणजे जर समजा एखादी गाडी असेल, फ्रीज असेल किंवा टीव्ही असेल, या ज्या वस्तू असतात या वस्तू एका वेळी एकच वस्तू खरेदी करतात. म्हणजे फ्रीज घेतल्यानंतर पुन्हा फ्रीज घेतली जात नाही, त्यानंतर पुन्हा टीव्ही घेतल्यानंतर पुन्हा टीव्ही घेतली जात नाही. किंवा जर समजा एखादी आपण जर कार जर घेतली तर कार घेतल्यानंतर पुन्हा दुसरी कार घेतो असं नाही. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू अविभाज्य सुद्धा आहे. अशा वस्तूंच्या सीमांत उपयोगितेची तुलना करता येत नाही, आणि म्हणून या सिद्धांतावर अविभाज्य वस्तूच्या बाबतीमध्ये टीका केलेली आहे. त्यानंतर पुन्हा एक चौथी टीका केली जाते ती म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. या सिद्धांतामध्ये असं सांगितलं जातं की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असते. पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे असं म्हटलं जातं. पण अनेक जे टीकाकार आहेत त्या टीकाकारांनी सांगितलंय की पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते, तसेच किमतीतील बदल पैशाचा साठा यामुळे प्रभावित होते. आणि म्हणून पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर कधीही राहत नाही. एखाद्याला खूप जर गरज असेल तर त्याची उपयोगिता खूप वाढते, एखाद्याकडे अमाप पैसा जर असेल तर त्याची पैशाची सीमांत उपयोगिता कमी असते, स्थिर राहत नाही. अशा पद्धतीने पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर असणे हे जे गृहीत आहे ते गृहीत चुकीचं आहे, आणि त्यामुळे या गृहीतावर टीका केल्या गेलेली आहे, या सिद्धांतावरच टीका केल्या गेलेली आहे. त्यानंतर पाचवं एक सांगितलं तर ते म्हणजे गरज. आता गरजेचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येतं की या सिद्धांतामध्ये एकच गरज असते असं सांगितलं जातं. आता वास्तविक पाहता जर विचार जर केला तर एकच गरज असते असं नाही, तर व्यक्तीसमोर अनेक गरजा असतात. अनेक ज्या गरजा आहेत त्या गरजा व्यक्तीसमोर असतात, आणि तो त्या अनेक गरजा त्याच्या उत्पन्नामध्ये भागविण्याचा प्रयत्न करतो. आणि यामुळे काय होतं की एकच गरज ही व्यक्तीसमोर नसते. हा सिद्धांत मात्र विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. फक्त एकाच गरजेच्या पूर्ततेबाबत विश्लेषण करणारा सिद्धांत आहे. आणि वास्तविक एक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात.
जसं बाजारात गेल्यानंतर आपण एकच वस्तू विकत घेत नाही. आपला जो यादी असते, मोठी यादी असते, आणि त्या यादीतील आपण प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या गरजेसाठी आपण काय करतो, त्या विकत घेतो, त्याची मागणी करतो. आणि म्हणून हा सिद्धांत एकच गरज जेव्हा स्पष्ट करते तेव्हा व्यक्तीच्या उपयोगितेचं पूर्णतः स्पष्टीकरण हा सिद्धांत करत नाही, असं टीकाकार म्हणतात. अशा प्रकारे 5 टीका या सिद्धांतावर केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. असं जरी असलं तरी या सिद्धांताचं महत्त्व कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत अर्थशास्त्रामध्ये अतिशय उपयोगी सिद्धांत आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर जरी टीका जरी होत असली तरी त्या सिद्धांताच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत काय झालेला आहे की उपयोगी, मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याकरिता उपयोगी ठरलेला आहे. हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत एक प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. आता याचं महत्त्व जर पाहिलं तर त्या महत्त्व पाहत असताना पहिलं महत्त्व आपल्याला सांगता येतं ते म्हणजे हा सिद्धांत उपभोक्त्यासाठी फार मोठा उपयोगी आहे. ज्यांना आपल्या गरजा पूर्ण करायच्या असतात त्यावेळेला त्यांना मागणी करावी लागते, आणि ही जी मागणी आहे ती मागणी करत असताना व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीसाठी हा सिद्धांत फायदेशीर आहे. म्हणजे कारण की या व्यक्तीजवळ जो पैसा आहे तो पैसा अतिशय कमी असतो, कमी प्रमाणात असतो, मात्र त्याच्यासमोर असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अमर्याद स्वरूपाच्या असतात. म्हणजेच मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूच्या उपभोगामध्ये वैविध्य असणे आवश्यक आहे. म्हणजे उपभोग जो असतो तो उपभोग घेण्याकरिता त्याला मिळणारे जे समाधान आहे ते समाधान बघणे आवश्यक असते. आणि म्हणून या सिद्धांताचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं एक महत्त्व या सिद्धांताचं आपल्याला दिसून येतं ते म्हणजे सरकारसाठी उपयुक्त किंवा शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ जर समजा एखादी कर धोरण राबवायचं असेल, लोकांना जर समजा लोकांवर कर जर समजा कराची आकारणी करायची जर असेल, जसं आपण पाहतो की आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे काही टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस लावले जात असतात, किंवा देशातील जे सरकार आहे ते सरकार काय करतं की अनेक प्रकारचे टॅक्सेस लावून उत्पन्न मिळवतात. मग हा जो कर आहे तो कशा पद्धतीने आणि कुणावर किती प्रमाणात लावावा याविषयीचं जे मार्गदर्शन आहे हे या सिद्धांताच्या माध्यमातून मिळतं. म्हणजे प्रगतिशील कर धोरण ठरविण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी आहे. जर समजा सारखा कर जर लावला तर त्यामुळे काय होतं, गरिबांवर सुद्धा तेवढाच कर बसेल आणि श्रीमंतांवर सुद्धा तेवढाच कर बसेल. उत्पन्न कर जे आहे तो उत्पन्न कर लावत असताना सुद्धा आपण पाहतो की 2.5 लाखापर्यंत उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना कर लावला जात नाही. 2.5 लाखाच्या वर जर समजा उत्पन्न जसजसं वाढेल तसतशा करामध्ये वाढ केली जात असते. म्हणजे श्रीमंतांचं उत्पन्न जास्त असेल तर जास्त कर वसूल केला जात असतो, आणि गरिबांचं उत्पन्न कमी असते म्हणून त्यांना कमी कर किंवा त्यांचा कर माफ केला जात असतो, टॅक्स माफ केला जात असतो. सोबतच किंमत धोरण ठरविण्यासाठी सुद्धा या सिद्धांताचा उपयोग होतो. म्हणजे वस्तूची किंमत निर्धारित करत असताना गरिबांना कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून सुद्धा या सिद्धांताच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळते. त्याचप्रमाणे व्यापार धोरण ठरवित असताना सुद्धा
हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर तिसरं एक आपल्याला महत्त्व सांगता येतं ते म्हणजे मूल्यविरोधाभास. विद्यार्थी मित्र, मूल्यविरोधाभास हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून थोडंसं काळजीपूर्वक ऐका की वस्तूचे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. वस्तूमध्ये दोन प्रकारचं मूल्य असते. एक आहे उपयोगिता मूल्य आणि दुसरं आहे विनिमय मूल्य. आता उपयोगी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर समजा असेल तर उपयोगिता मूल्य जास्त असते आणि जर समजा त्याचं जे विकत घेण्याकरिता मोजावं लागणारं जे काही किंमत आहे ती किंमत जर समजा जास्त असेल तर त्याचं विनिमय मूल्य हे जास्त असतं. आता या सिद्धांतामध्ये मूल्याचा विरोधाभास स्पष्ट होतो, ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य कमी असेल त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू व्यक्तीला काय होतात की उपभोक्त्याला त्या समजतात. ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, जसं पाणी आहे, पाण्याचा जर विचार केला तर पाण्याचं उपयोगिता मूल्य अतिशय कमी आहे किंवा पाण्याचं उपयोगिता मूल्य 0 आहे. कारण पाण्यासाठी पैसे मोजावे लागत नाही. जर समजा एखाद्याच्या घरी आपण जर गेलो आणि त्यांना जर समजा म्हटलं की मला तहान लागली, मला पाणी पाहिजे होतं, तर तो घरवाला आपल्याकडून त्या पाण्याचे पैसे घेत नाही. म्हणजे विनिमय मूल्य आपल्याला तो पाणी देतो, मात्र आपण त्याला काही देत नाही. म्हणजे आपल्याला विनिमय मूल्य 0 आहे पाण्याचं. पण मात्र पाणी जर समजा उपयोगिता मूल्याचा जर विचार केला तर पाण्याचं उपयोगिता मूल्य मात्र कसं आहे, जास्त आहे. पाणी खूप उपयोगी. पाणी जर आपण प्यालं नाही तर आपला जीव कासावीस होतो. प्रसंगी आपण पाण्याविना मरूही शकतो. म्हणजे पाण्याचा जो उपयोग आहे हा उपयोग अतिशय जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त आणि विनिमय मूल्य मात्र कमी आहे. त्याचप्रमाणे हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, या वस्तूंचं किंवा या घटकांचं मूल्यसुद्धा कसं आहे, मूल्य म्हणजे विनिमय मूल्य कमी आहे आणि उपयोगिता मूल्य मात्र जास्त आहे. सूर्यप्रकाश जर समजा आपल्याला नसेल तर अनेक प्रकारे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत असतात. आणि म्हणून पाणी असेल, हवा असेल किंवा सूर्यप्रकाश असेल, या घटकांचं विनिमय मूल्य कमी असतं. त्याचप्रमाणे वस्तूंचं उपयोगिता मूल्य जर विचार केला तर उपयोगिता मूल्य एखाद्या वस्तूचं जास्त असतं. उपयोगिता जसं पाण्याचं उपयोगिता मूल्य जास्त आहे आणि विनिमय मूल्य कमी आहे. काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूंचं उपयोगिता मूल्य कमी असतं. त्या नाही वापरल्या किंवा नसल्या तरी आपलं जीवन आपण जगू शकतो, परंतु विनिमय मूल्य मात्र जास्त असते. या ज्या वस्तू असतात या वस्तू दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य वाढवतात किंवा त्यांचं विनिमय मूल्य जास्त असतं. जसं एखादे उदाहरण जर घेतलं तर आपण हिरा आहे, माणिक आहे, मोती आहे, रत्न आहे, या ज्या वस्तू आहे या वस्तूंचं विनिमय मूल्य हे जास्त आहे. उपयोगिता मूल्य जर पाहिलं तर ते कमी आहे. आपल्याला एखादी जडजवाहीर, हिरा, मोती किंवा रत्न आपल्याकडे नसलं तर आपण जगू शकत नाही असं नाही. आपण ते जगू शकतो, परंतु याचं जे विनिमय मूल्य आहे तर जर समजा आपण विकत घ्यायला जर गेलं तर मात्र त्याची किंमत फार मोठी असते. रत्न जर पाहिलं तर रत्नाची किंमत करोडो रुपयाची असते, हिऱ्याची किंमत करोडो रुपयाची असते. आज आपण पाहतो की 10 ग्रॅम सोनं जर आपण घ्यायला गेलं तर ते 10 ग्रॅम सोनं
जवळपास 50-55 हजार रुपये आपल्याला मोजावे लागतात. आता याचा उपयोग जर पाहिला तर उपयोग फारसा नाही. आपण प्रौढी मिरविण्यासाठी या वस्तूचा वापर करतो. म्हणजे हातात अंगठ्या म्हणा किंवा गळ्यात गोप म्हणा किंवा जे काही सोनेरी अलंकार असतात, हे अलंकार फक्त आपण किती मोठे आहे, अभिमान, आपला जो काही अभिमान आहे तो समाजात मिरविण्यासाठी, म्हणजे समाजामध्ये दाखविण्यासाठी या वस्तूंचा आपण वापर करतो. हिरे असेल, सोनं असेल, रत्न असेल, माणिक असेल, मोती असेल, ह्या ज्या वस्तू आहे, या वस्तू काय केल्या जातात, आपल्याला प्रौढी मिळवून देत असतात. म्हणजे लोकांनी जर आपल्या गळ्यामध्ये खूप मोठं सोनं जर समजा 1-1.5-2 किलो जर सोनं जर आपण जर परिधान केलं किंवा जर समजा आपण जर समजा घातलं, तर त्यामुळे लोक आपल्याकडे पाहतील, काय सोनं आहे, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये खूप 2 किलो सोनं आहे, म्हणून ते फक्त कुतूहलाने पाहतील. पण उपयोग जर आपण जर पाहिला तर उपयोग मात्र काही नाही. आणि म्हणून ह्या ज्या वस्तू आहे, या वस्तूंच्या बाबतीमध्ये मात्र काय दिसून येतं, उपयोगिता मूल्य कमी असतं आणि विनिमय मूल्य जास्त असतं. सोनं घ्यायला गेलं तर 10 ग्रॅम सोनं आपल्याला किती रुपयाचं मिळतं, 50-55 हजार रुपये तोळा सोनं मिळतं. एखादी हिरा जर समजा आपण जर घ्यायला गेलं तर करोडो रुपयापर्यंत हिरा. अरे एखादी रत्न जर घ्यायला गेलं, माणिक घ्यायला गेलं, मोती घ्यायला गेलं तर करोडो रुपये आपल्याला मोजावे लागतात. आणि ह्या ज्या वस्तू आहे, या वस्तू कशा असतात, दुर्मिळ असतात. आणि दुर्मिळ असल्यामुळे काय होतं की त्या प्रत्येकाला त्या मिळत नाही, म्हणून त्याचं विनिमय मूल्य जास्त असतं. हा एक विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य या दोघांमध्ये कसा आहे, विरोधाभास आहे, विरोध दिसून येतो. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता असेल पण उपयोगिता मूल्य असेल पण विनिमय मूल्य कमी असेल. एखाद्या वस्तूमध्ये काय विनिमय मूल्य जास्त असतं तर उपयोगिता मूल्य कमी असतं. यातील विरोधाभास समजण्याकरिता आपल्याला हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभास समजण्याकरिता आपल्याला काय घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं महत्त्व आहे. लक्षात ठेवा, या मूल्य विरोधाभासावर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, संक्षिप्त टिपा विचारला जाऊ शकतो. आणि म्हणून हा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुन्हा एक चौथा आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. चौथा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मांडता येतो, तो म्हणजे मागणी सिद्धांताचा आधार. घटत्या उपयोगिता सिद्धांत हा मागणीचा आधार आहे, मागणीच्या सिद्धांताचा आधार आहे. कारण मागणीचा सिद्धांत हा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. पुढच्या 3ऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला मागणीचा सिद्धांत बघायचा. मागणीचा सिद्धांत, मागणीची लवचिकता हा भाग बघायचा आहे. तर मागणी जी आहे, त्या मागणीच्या बाबतीमध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे, तो सिद्धांत या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सुद्धा सिद्धांतानुसार वस्तूंची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त जर झाली तर मागणी कमी होते. जेव्हा वस्तूच्या नगरसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. जर वस्तू जर समजा मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये जर समजा खरेदी करायला लागल्या, मागणी जर जास्त झाली तर त्यामुळे काय होतं की सीमांत उपयोगिता जी आहे ही घटत जात असते, कमी होत जाते. आणि म्हणून फक्त कमी किमतीच्या वस्तूची जास्त नगद संख्या खरेदी केली जाते. काय होतं की जशी वस्तूची किंमत कमी होते तसतशी आपण काय करत असतो, जे वस्तूचे जे नग आहे ते नग जास्तचे खरेदी केले जाते. जसं बाजारामध्ये आपण जर गेलो तर बाजारामध्ये एखाद्या वस्तूची, एखाद्या भाजीची जर समजा किंमत जर समजा कमी असेल, एखादी भाजी जर समजा 10 रुपये किलोला मिळाली किंवा जर समजा तीच भाजी जर समजा 100 रुपये किलोला मिळाली, तर आपण काय करतो, 100 रुपये किलो असेल तर आपण ती भाजी एखादी पाव खरेदी करतो.
पण 10 रुपये किलोला मिळाली तर आपण काय करतो, 1 किलो खरेदी करतो किंवा त्यापेक्षा जास्त खरेदी करतो. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगरसंख्या खरेदी केली जाते. आणि अशा पद्धतीने हा जो सिद्धांत आहे तो मागणी सिद्धांताचा आधार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सीमांत उपयोगिता व किंमत यातील फरक. त्या अगोदर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मूल्य विरोधाभासावर उदाहरणाच्या सहाय्याने माहिती वजा टीप लिहा. आताच मी तुम्हाला मूल्य विरोधाभास सांगितलाय. त्यामध्ये उपयोगिता मूल्य, विनिमय मूल्य या 2 मूल्यांचा विचार केलेला आहे. आणि हे जे उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातील जो विरोधाभास आहे, हा विरोधाभास आपल्याला एखाद्या माहितीच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. थोडासा विचार करून बघा. नाही समजलं तर कॉमेंटमध्ये तुम्ही जर समजा टाकलं किंवा कॉमेंट जर समजा केली तर आपण यावर चर्चा करू शकतो. आता सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध आपल्याला बघायचा. आता सीमांत उपयोगिता आणि किंमतीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंधाबाबत चर्चा करता येते. यासाठी आपण कोष्टकाचा विचार करू आणि त्या कोष्टकाच्या माध्यमातून आपण काय करू की सीमांत उपयोगिता आणि किंमत याचा संबंध आपण पाहू. आता यामध्ये जर पाहिलं तर तक्ता क्रमांक 2.3 यामध्ये सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत बाजारपेठेमध्ये कशी ठरते किंवा सीमांत उपयोगिता किंमत यांचा कसा संबंध असतो हे आपल्याला स्पष्ट करता येतं. बघा तक्ता क्रमांक 2.3 पहिल्या याच्यामध्ये आपल्याला क्ष वस्तूचं नग दाखवलेलं आहे. एखादी कोणतीही तुमच्या मताने ती वस्तू तुमच्या मनामध्ये गृहीत धरा. त्या क्ष वस्तूचे नग दुसऱ्या स्तंभामध्ये किंवा दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला क्ष वस्तूचे नग आणि सीमांत उपयोगिता दाखवलेला आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला सीमांत उपयोगिता रुपयामध्ये दाखवलेली आहे. यामध्ये 1 नग बरोबर 10 रुपये, म्हणजे जो क्ष वस्तूचा जो नग घेतलेला आहे त्याची किंमत आपण 10 रुपये, एका नगाची किंमत 10 रुपये धरलेली आहे. आणि सीमांत उपयोगिता गुणिला 10 रुपये, जेवढी त्याची सीमांत उपयोगिता मिळेल त्याला गुणिला 10 रुपये करायच्या. तर आपण अशा पद्धतीने काय एक तक्ता आपण बघू. ती चौथ्या तक्त्यामध्ये बाजार किंमत दाखवलेली आहे. याला घटक किंमत असं म्हटलं असतं. आणि या बाजार किंमतीचा जर विचार केला तर त्या क्ष वस्तूची जी किंमत आहे, बाजारातील जी किंमत आहे ही किंमत 50 रुपये आहे. 50 रुपयाला 1 नग मिळतो आहे. आणि सीमांत उपयोगिता आणि किंमतीची आपल्याला काय या माध्यमातून तुलना करायची आहे. बघा क्ष वस्तूचा पहिला नग बघा. या पहिल्या नगापासून काय किती उपयोगिता प्राप्त होत असते? 10 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. किती उपयोगिता प्राप्त होते? 10 मात्रा उपयोगिता प्राप्त होते. हा पहिला नग आहे. या पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता जी आहे ही किती मिळते? 10 मात्रा मिळते. आता ही 10 मात्रा जी उपयोगिता आहे ती उपयोगिता मिळत असताना सीमांत उपयोगिता आपल्याला बघायची आहे. आता सीमांत उपयोगिता काढत असताना हे जे सूत्र दिलेलं आहे सीमांत उपयोगिता गुणिला 10 रुपये, या आता 10 मात्रा उपयोगिता मिळाल्यानंतर काय की किती रुपयाची ती वस्तू आहे? 10 रुपयाची वस्तू आहे. 10 मात्रा आपल्याला सीमांत उपयोगिता मिळाली. तर की 100 मात्रा सीमांत उपयोगिता मिळते. काय आहे? 100 मात्रा. याची जी किंमत आहे ती किंमत किती आहे? 50 रुपये. किती आहे? 50 रुपये किंमत आहे.
आणि ही जी किंमत आहे ती किंमत जर पाहिलं तर आपण काय करू शकतो की सीमांत उपयोगिता ही किती आहे, 100 रुपये एवढी सीमांत उपयोगिता आहे. आणि खर्च किती रुपये केले आपण, एका नगासाठी 50 रुपये. आणि म्हणून या नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कशी आहे, जास्त आहे. पैशापेक्षा मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त आहे. बघा, पैशापेक्षा मिळणारी सीमांत उपयोगिता जास्त असल्याचं दिसून येतं. सीमांत उपयोगिता 100 आणि पैसे आपण 50 रुपये बदल. त्यानंतर दुसरं एक वस्तू आपण पाहू. त्या वस्तू जर विकत घेतली तर क्ष वस्तू तीच वस्तू विकत घेतली तर आपल्याला 8 मात्र उपयोगिता मिळते. रुपये किती मोजावे लागतात, 10 रुपये. उपयोगिता किती आहे, 8 रुपये, 8 मात्र. आता या ठिकाणी 8 10 80 एवढी रुपयाची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आपल्याला या ठिकाणी मिळते. आता खर्च किती करतो आपण दुसऱ्या नगासाठी, 50 रुपये. म्हणजे आपल्याला उपयोगिता किती रुपयाची मिळाली, 80 रुपयाची उपयोगिता मिळाली. खर्च आपण किती करत आहोत, 50 रुपये करत आहोत. त्यामुळे आपला फायदा आहे काय, उपयोगिता आपल्याला खर्च केलेल्या 50 रुपयापेक्षा जास्त मिळत आहे. त्यानंतर पुन्हा एक तिसरा वस्तू जर समजा आपण जर घेतलं तर मग काय होईल की त्यापासून 7 मात्र उपयोगिता मिळेल. त्याचप्रमाणे आपण तिसऱ्या वस्तूसाठी 10 रुपये खर्च केले, 7 मात्र उपयोगिता मिळेल. एकूण उपयोगिता आपल्याला काय मिळेल, एकूण म्हणजे या तिसऱ्या नगापासून मिळणारी उपयोगिता 70 रुपयाची उपयोगिता मिळेल. आपण खर्च किती केलं, 50 रुपये. आणि 70 रुपये आणि 50 रुपये, 70 रुपयाची उपयोगिता आणि खर्च केले 50 रुपये. याही स्थितीमध्ये आपल्याला तिसरा नग खरेदी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. का फायदेशीर ठरतो, कारण 50 रुपयापेक्षा उपयोगिता ही कशी आहे, जास्त मिळत आहे, 70 नग मिळत आहे. आणि यामुळे काय होतं की ही उपयोगिता ती जी आहे ही उपयोगिता त्या खर्च केलेल्या पैशापेक्षा जास्त असते. आणि एक लक्षात ठेवायचं आहे की व्यक्ती काय करत असतो, खर्च केलेल्या रुपयापेक्षा व्यक्ती जर समजा व्यक्तीला जास्त उपयोगिता मिळत असेल तर या परिस्थितीमध्ये व्यक्ती काय करतो, त्या वस्तूचं नग खरेदी करत असतो, जास्तचे नग खरेदी करतो. बघा या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या नगाला, पहिल्या नगाला सीमांत उपयोगिता 100 आहे, खर्च केले 50 आहे, 50चा फायदा. त्यानंतर दुसऱ्याला 80 आहे, खर्च केले 50, 30 सीमांत उपयोगितेचा फायदा आहे. त्यानंतर तिसऱ्या नगाला 70 सीमांत उपयोगिता मिळाली, खर्च केले 50 रुपये. यामध्ये सुद्धा 20 रुपयाची सीमांत उपयोगिता आपल्याला जास्त मिळते. त्यानंतर चौथा नग जर समजा आपण खरेदी केला तर आपल्याला 5 मात्र उपयोगिता मिळते. वस्तूची किंमत किती आहे, 10 रुपये गुणिले 5, 50 रुपये मात्र आपल्याला उपयोगिता मिळते. म्हणजेच खर्च केले आपण 50 रुपये, मिळणारी जी उपयोगिता आहे ती उपयोगिता 50 आहे. बघा इथे 50 सीमांत उपयोगिता मिळाली आणि 50 रुपये आपण खर्च केले. या ठिकाणी मात्र आपल्याला काय दिसून येतं, सीमांत उपयोगिता आणि किंमत, वस्तूची किंमत सारखी झालेली दिसून येते, समान असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. आणि म्हणून व्यक्ती जोपर्यंत आपली उपयोगिता आणि वस्तूची किंमत समान होत नाही तोपर्यंत व्यक्ती काय करतो, खर्च करत राहतो, त्या वस्तूवर खर्च करत असतो. त्यानंतर 5वी वस्तू जर विकत घेतली, 5वी जी वस्तू आहे त्या 5व्या वस्तूचं जर समजा क्ष वस्तू जर विकत घेतली तर त्यापासून 3 मात्र उपयोगिता मिळते. म्हणजे 3 10 30 मात्र उपयोगिता त्याला मिळते. खर्च आपण किती करतो, 50 रुपये खर्च. या स्थितीमध्ये परवडत नाही, हा व्यवहार न परवडणारा असतो. कारण 30 मात्र उपयोगिता मिळते आणि किंमत मात्र आपण 50 रुपये खर्च करतो. यामध्ये आपला 20 रुपयाच्या मात्रेचा
म्हणजे समाधान 20 रुपयाचं जे उपयोगिता आहे ती उपयोगिता आपल्याला कमी मिळायला लागली. 20 मात्रा उपयोगिता आपल्याला 20 मात्रा कमी मिळते. त्यानंतर पुन्हाही जर समजा 6वा नग खरेदी केला तर त्यापासून 1 मात्रा, म्हणजेच याचा अर्थ काय आहे की 1 म्हणजे 10च मात्रा उपयोगिता 6व्या नगापासून आपल्याला मिळते. 10 मात्रा उपयोगिता, टोटल 10 रुपये मात्र उपयोगिता मिळते. म्हणजे 50 रुपये आपण खर्च करतो, 50 रुपये आपण खर्च करतो आणि उपयोगिता किती मिळते? 10 सीमांत उपयोगिता आपल्याला मिळते. म्हणजे 40 मात्राचा या ठिकाणी किंवा 40 रुपयाची जी उपयोगिता आहे ती उपयोगिता आपल्याला कमी मिळायला लागते. आणि म्हणून हा जो निळा जो आपल्याला हे कॉलम जो दिलेला आहे, या निळ्या कॉलममध्ये आपल्याला व्यक्ती काय करेल, जोपर्यंत आपली उपयोगिता आणि वस्तूची किंमत जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत व्यक्ती काय करेल, खर्च करेल. म्हणजे बाजारात गेल्यानंतर तो काय करेल, वस्तूंचे 4 नग खरेदी करेल. कारण त्याला सीमांत उपयोगिता आणि त्याचे जे काही खर्च केले जाणारे जे काही रुपये आहे हे रुपये कसे आहे, सारखे आहे. मात्र या 5वा नग आणि 6वा नग तो खर्च करणार नाही. म्हणजेच हे जे 5वा आणि 6वा जो नग आहे हा नग खर्च केला जाणार नाही. याला कारण काय आहे, तर कारणाचा जर विचार केला तर उपभोक्ता काय करतो, एकामागून एक जे नग आहे ते नग खरेदी करत असताना तो सीमांत उपयोगितेचा विचार करतो. जोपर्यंत वस्तूची सीमांत उपयोगिता त्या वस्तूच्या किमतीबरोबर येत नाही, सारखी येत नाही, तोपर्यंत तो त्या वस्तूचे नग खरेदी करत राहतो. या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की 4थ्या नगापर्यंतच तो काय करेल, खरेदी करेल. कारण या ठिकाणी काय आहे, सीमांत उपयोगिता आणि किंमत ही कशी आहे, सारखी आहे. आणि म्हणून तो त्याच स्थितीपर्यंत तो खर्च करेल. अशा पद्धतीने सीमांत उपयोगिता वस्तूची किंमत याचा संबंध आपल्याला बघता येतो. आणि प्रत्येक सिद्धांतानु काय सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. जसं पहिला नग खरेदी केला तर जास्त, त्यानंतर दुसरा खरेदी केल्यानंतर त्यापासून मिळणारी उपयोगिता कमी, पुन्हा तिसऱ्यापासून मिळणारी उपयोगिता कमी, अशी उपयोगिता मिळते. म्हणजे वाढीव नगाची सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते आणि सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. कोष्टकामध्ये आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की ह्या ज्या सीमांत उपयोगिता आणि वस्तूची जी किंमत आहे या किमतीच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो. आणि जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. काय असतं, जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही काय असते, किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे मार्जिनल युटिलिटी, एक्स म्हणजे क्ष वस्तूची जास्त असते, PX म्हणजे क्ष वस्तूच्या किमतीपेक्षा. म्हणजे सीमांत उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता क्ष वस्तूची ग्रेटर दॅन किंमत क्ष वस्तूची. म्हणजे याला ग्रेटर दॅनच्या अपेक्षा जास्तच म्हटलं जातं. तर हे काय आहे, सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि यालाच सीमांत पूर्व नग असं म्हणतात. काय म्हणतात, सीमांत पूर्व नग असं म्हटलं जात असतं. म्हणजे या ठिकाणी उपयोगितेचा जर विचार केला तर आपल्याला सीमांत पूर्व नग कोणता आहे, या ठिकाणी सारखी उपयोगिता आहे. 4था जो नग आपण सेवन केला या 4थ्या नगापासून मिळणारी उपयोगिता आणि किंमत सारखी आहे. त्या अगोदरचा 3रा जो नग आहे हा 3रा नग काय आहे, सीमांत पूर्व उपयोगितेचा नग आहे. काय, सीमांत पूर्व उपयोगितेचा नग आहे. कारण त्या अगोदर म्हणजे सारख्या होण्याच्या अगोदरचा जो 3रा नग आपण
क्षवस्तूचा खरेदी केला, हा जो खरेदी केलेला जो नग आहे हा सीमांतपूर्व नग आहे. काय आहे? सीमांतपूर्व नग आहे. म्हणजे तिसरा नग हा सीमांतपूर्व नगच त्याचा आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने सीमांत उपयोगिता आणि एकूण सीमांत उपयोगिता आणि वस्तूची किंमत या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येतं? स्पष्टीकरण करता येतं. त्यानंतर पुन्हा एक आपण सांगू शकतो दुसरं, ते म्हणजे ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतं त्या नगाला सीमांत नग असं म्हटलं. म्हणजे चौथा जो नग आहे बघा, तुम्ही तुमच्या कोष्टकामध्ये बघा, जो चौथा नग आहे त्या चौथ्या नगापासून काय मिळतं? उपयोगिता आणि किंमत सारखी असते. आणि म्हणून अशा याला काय म्हटलं जातं? उपभोक्त्याचा समतोल असं म्हटलं जातं किंवा सीमांत नग असं म्हटलं जात असतं. शेवटचा नग सीमांत नग, कारण तिथून मग तो काय करतो? आपली खरेदी जी आहे ती खरेदी थांबवतो, कारण नंतरच्या खरेदीपासून त्याला सीमांत उपयोगिता कमी मिळते आणि किंमत जास्त मोजावी लागते. त्यानंतर तिसरं एक आपल्याला सांगता येतं ते म्हणजे विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असं म्हटलं जातं. काय? पाचवा आणि सहावा. म्हणजे जो नग काय केलं जातं? उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही. कोणता नग विकत घेऊ शकत नाही? बघा, पाचवा आणि सहावा. पाचवा आणि सहावा हे जे नग आहे हे नग विकत घेऊ शकत नाही. पाचवा आणि सहावा, कारण सीमांत उपयोगिता कमी मिळते आणि पैसे जास्त मोजावे लागतात. आणि म्हणून हे जे नग आहे हे सीमांतोत्तर नग म्हटलं जात असतं. जसं याची सीमांत उपयोगिता जी आहे ही सीमांत उपयोगिता कमी असते आणि त्याची किंमत जी आहे त्या वस्तूची जी किंमत आहे ही किंमत जास्त असते. बघा, मार्जिनल युटिलिटी लेस दॅन प्राइस. किंमत काय आहे? किंमतीपेक्षा सीमांत उपयोगिता कशी आहे? कमी आहे. बघा एकदा पुन्हा, हे जे चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी, हे जे चिन्ह आपल्याला दाखविलेलं आहे हे चिन्ह काय दाखवलेलं आहे? की सीमांत उपयोगितेच्या बाबतीमधलं हे चिन्ह दाखवलेलं आहे. कसं दाखवलेलं आहे? असं दाखवलेलं आहे. उजवीकडे मोठं दाखवलेलं आहे, छोटं टोक डावीकडे दाखवलं. अशा प्रकारे सीमांत उपयोगिता आणि किंमत जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत विवेकी उपभोक्ता, प्रत्येक उपभोक्ता काय करत असतो? वस्तूचे नग खरेदी करताना दिसून येतो, वस्तूचे नग खरेदी करत असतो आणि त्या ठिकाणी उपभोक्त्याच्या समाधानाचा समतोल साधला जात असतो. त्यानंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आर हिक्स आणि RGD ॲलन यांनी समवृत्ती वक्र पद्धतीचा विकास केला. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या संख्यावाचक उपयोगिता सिद्धांताला वास्तववादी पर्याय म्हणून हा सिद्धांत अस्तित्वात आला. हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत वास्तववादी सिद्धांत, कारण मनुष्याच्या दररोजच्या व्यवहारामध्ये हा सिद्धांत कामी पडतो आणि म्हणून याला वास्तववादी सिद्धांत म्हटलेला आहे. समवृत्ती वक्र पद्धतीने क्रमवाचक उपयोगिता स्वीकारलेली आहे. याच्यामध्ये समवृत्ती वक्र हा दोन वस्तूंच्या संयोगाचा विशिष्ट स्थानाला जोडणारा वक्र असून उपभोक्ता या वस्तूच्या संयोजनाबद्दल तटस्थ असतो, कारण त्याला दोन्ही वस्तूच्या उपभोगाचे समान समाधानाची पातळी मिळते. म्हणजे पैसे आणि उपयोगिता ह्या दोन्ही गोष्टी कशा मिळतात? समान मिळतात. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं दुसरं प्रकरण या ठिकाणी आपण इथे संपवलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आज या तासिकेमध्ये व्हिडिओ तासिकेमध्ये इथेच थांबू. पाहत राहा येणाऱ्या प्रत्येक तासिका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यानंतर हा व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.